आणि इकडे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या हळदा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। या पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे। अनेक भागातल्या शेतीला सुद्धा याचा फटका बसलाय। हळदा परिसरात रुद्रेश्वर धबधबा त्यामुळे ओसंडून वाहायला लागलेला आहे। ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि अचानक झालेल्या या पावसामुळे इथले नदी नाले ओसंडून वाहायला लागले, धबधबे सुद्धा भरलेले आहेत। सुमित पवार आपल्याला अपडेट देत आहेत। सुमित, पावसाची काय परिस्थिती आणि ढगफुटी नंतर काय काय त्रास होतोय, जनजीवन कसं आहे? नक्कीच नम्रता, छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या अनेक तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस देखील झालेला आहे। सिल्लोड तालुक्यातील हरदा परिसरातील रुद्रेश्वर धबधबा ओसंडून वाहताना आपल्याला काही दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीची पिके ही आडू पडली आहेत आणि शेतीवर देखील याचा परिणाम झाला आहे। पण अजूनही काही तालुके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 297 मिली पावसाची नोंद झालेली आहे। तसेच शेतकरी सिल्लोड तालुक्यातील शेतकरी वर्ग नाराज असून पण इतर जिल्ह्यातील शेतकरी वर्गही अजून पावसाच्या स्थितीत आहे। नम्रता, सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।